जी आंतरिक ऊर्जा आहे, जी इंटरनल स्ट्रेंथ आहे, ती आम्हाला वाढवावी लागेल. सुदैवानं अशा महाराष्ट्राच्या मातीत आमचा जन्म झालाय, अशा भारतभूमीच्या मातीत आमचा जन्म झालाय, ज्या भारतभूमीला देवभूमी, संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. आजचं हे तिसरं पुष्प आहे. याच्या आधीच्या वक्त्यांनी अनेक आदर्श विचार तुमच्या समोर मांडले असतील, उद्याही मांडतील. पण माझा मुद्दा त्या सगळ्या प्रबोधनाच्या पलीकडचा असा आहे की अगदी प्राचीन काळापासून कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगणाऱ्या कृष्णापासून ते आता डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळी जी थोर महापुरुष व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व या मातीला लाभली, यांचा नेमका घ्यायचा तो आदर्श आम्ही घेतला नाही. परिणामी एक अस्वस्थ आणि रोगी समाज व्यवस्था आज आम्हाला पाहायला मिळते, निरोगी नाही. कृष्णापासून आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या भारताला प्रबोधनाची जी महान चळवळ लाभलेली आहे, मग दादोबा पांडुरंगांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कितीतरी असंख्य नावं इतिहासानं सुवर्णाक्षरात करून ठेवली. या सगळ्या ज्यांनी ज्यांनी हा देश उभा केला, महाराष्ट्र घडवला, इथली माती सुपीक केली, या सगळ्यांचं आम्ही नेमकं घेतलं ते काय घेतलं? मोठमोठ्या भाषणांच्या व्यतिरिक्त आजही समाजामध्ये कृतिशीलपणाच्या धर्तीवर काही बघायला न मिळणं हे माणूस म्हणून, समाज म्हणून आमचं अपयश नाही का? कृष्णानं अर्जुनाचं निमित्त केलं पण सांगितलं अख्ख्या जगाला. गीता अर्जुनाला सांगण्याचं निमित्त आहे पण शहाणं करायचंय जगाला. दुर्दैवानं समाजामध्ये ज्यांनी प्रबोधनाचा सध्या मक्ता हातात घेतलेला आहे, जे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर आपण सोशल मीडियावर पाहतोय, यांच्याकडून सगळ्यात मोठी चूक अशी झाली की यांची समाजाची मनं दुखू नयेत म्हणून यांनी महत्वाच्या विषयांना बगल दिली आणि तिथे समाजाचा ऱ्हास झाला, नुकसान झालं. तुमच्या कानांना जे ऐकावंसं वाटेल किंबहुना गोडच वाटेल असं बोलण्यावर काही जणांनी, व्यावसायिक वक्त्यांनी भर दिला आणि तिथे समाजाची अधोगती झाली. आणि असे तुकोबाराय युगायुगातून एकदाच जन्माला येतात जे म्हणतात देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावय असे बरे, नाही भीड भाड तुका म्हणे सानातोर. समाजाची मनाची काळजी न करता, त्यांना वाईट वाटेल की गोड वाटेल याची काळजी न करता औषधोपचारावर बोललं पाहिजे. मग सुरुवात करूया कृष्णापासून, समाज व्यवस्थेचं आणि तरुणाईचं. नेमकं उद्याचं भविष्य काय असेल तर याची दोरी जुळवत असताना ज्या कृष्णाचा मी तुम्हाला दाखला देतो, किती वेळात गीता सांगून झाली? अवघ्या 20 ते 30 मिनिटात. ज्या दिवशी सांगितली तो दिवस एकादशीचा होता. ती तिथी कोणती होती? एकादशी. म्हणून वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र आजही एकादशीचा उपवास करतो. आजही त्या दिवसाचं व्रत समजलं जातं. ज्या दिवशी कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद व्हावा, तो दिवसही पवित्र पावन ठरावा, ही ताकद त्या कृष्ण अर्जुन संवादाची. निमित्त अर्जुनाचं होतं पण सांगायचं होतं अख्ख्या जगाला, शहाणं करायचं होतं समाजाला. समोर आपल्याच लोकांना बघितलं, आपल्याच म्हणजे भावकीला. अर्जुनाने समोर कोणाला पाहिलं? जेव्हा आपल्याच भावकीला, आपल्याच चुलत भावांना समोर पाहिलं, अर्जुनानं शस्त्र खाली टाकलं आणि कृष्णाला म्हणाला, ही आपली माणसं आहेत, माझी माणसं आहेत, यांना मी कसं मारू? पापापासून वाचवणं हे देवा तुझं काम आहे आणि यांना मार असं मला प्रवृत्त करून, असं म्हणून मला पापाचा धनी करायला तू भाग पाडतोय. तू असा कसा कृष्ण? कृष्णानं एका वाक्यात विषय संपवला, जर ते तुझे आहेत तर समोर का उभे आहेत? भाषा कळतीये का? जर ती माणसं आपली आहे म्हणतोयस ना, मग आपली माणसं कुठे उभी असायला हवीत? सोबत की समोर? मग जर ती आपली आहे म्हणतोयस तर ती समोर का उभी आहेस? कोण तुझं कोण तुझं नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. आणि तू मारणारा आहेस, ते मरणारे आहेस असं तुला सांगितलं कोणी? इतका करतेपणा स्वतःकडे घेतोयस कशासाठी? तू मारणारा नाहीयेस आणि ते मरणारे नाहीयेस, ते ठरवायला मी इथे उभा आहे. तू तुझं कर्म पार पाड. मग अशा वेळी मला संदर्भ देण्याची गरज पडते गीतेचा. का? आजच्या समाज व्यवस्थेने स्वतःचं कर्तव्य धर्म लक्षात राहावं यासाठी अर्जुन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.